brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मेजर जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील कथित गौप्यस्फोट आणि जेफ्री इप्स्टीन फाईल्सच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गंभीर आरोप करत युवक काँग्रेसनं पुण्यात आंदोलन केलं. आज बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी मेजर जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या बाबी तसेच जेफ्री इप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ असल्याचा दावा करत पंतप्रधानांवर ब्लॅकमेल झाल्याचा आरोप केलाय. या मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एप्स्टीन फाईल तसेच नरवणे प्रकरणात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे. आपण पाहू शकतो की रस्ता रोको करत आंदोलन केलेलं आहे. काँग्रेसचे युवक कार्यकर्ते यांच्या वतीने हे बालगंधर्व चौकात आंदोलन होत आहे. सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते इकडे जमलेले आहेत. काय नेमकं आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की तुम्ही जाऊन प्रतिसाद तुम्ही आता मागणी काय करताय? नाही, नरेंद्र मोदींनी या देशाला उत्तर दिलं पाहिजे की ते कॉम्प्रोमाइज प्रधानमंत्री आहेत आणि यांनी आजपर्यंत या देशाच्या सुरक्षेबद्दल मोठं त्यांनी खेळवाड केलेला आहे. आज पोलिसांकडनं दबाव आणला जाते. आमची लोक जागोजागी त्यांना धरपकड चालू आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी पण ते आम्हाला पोहोचून दिलं नाही. आम्ही गनिमी काळाने इथं आज पोहोचलेलो आहे आणि आंदोलन करत आहोत. काय काय मागणी होती तुमची? काय काय केलं पाहिजे? नाही, एक तर काय आहे की एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव आलं त्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री काय बोललेले नाहीयेत. आज देशाच्या सुरक्षेच्या विषयाला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना कुठेही बोलून दिलं नाहीये आणि अशा पद्धतीने देशाची एक हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. देशाची सुरक्षेबद्दल आज चायना आपल्यावरती कशा पद्धतीने आक्रमण करते आणि देशांचे पंतप्रधान त्याला सगळ्यांना उत्तर देण्यासाठी देखील आपलं कर्तव्य मानत नाही. असं सगळ्या कार्यकर्त्यांना तुमच्या ताब्यात घेतले. आम्हाला अटक झाली तरी चालेल पण देशाच्या आम्ही सगळे दिलेलं नाहीये. पण आज नरेंद्र मोदींनी या देशाला उत्तर दिलं पाहिजे. हे आंदोलन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. या आंदोलनामुळे काही काळ बालगंधर्व चौक परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.